आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया। बातमी नाशिकमधून आहे। एटीएसने नाशिकच्या पाथर्डी गावातून 4 जणांना अटक केली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यातले 3 बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती आहे। भारतात घुसखोरी करून नाशिकमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 3 बांगलादेशींना एटीएसने अटक केली आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला अपडेट देतील। मुकुल, या तिघांचा शोध कसा लागला? प्रज्ञा, नाशिक पोलीस त्याचबरोबर एटीएसला या संदर्भातली माहिती मिळालेली होती। संशयावरून या सर्वांच्या घराची झडती घेण्यात आलेली होती आणि त्यानंतर कळालं की यातल्या 2 महिला आणि 1 पुरुष हे बांगलादेशी आहे। त्यांनी एका एजंटच्या माध्यमातून भारतात घुसखोरी केलेली होती। नाशिक शहरामध्ये ते राहत होते। त्याचबरोबर त्यांना नाशिकमध्ये राहण्यासाठी मदत करणारा एक मराठी माणूस आहे, त्याला देखील एटीएसने अटक केलेली आहे। यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। परंतु नाशिकमध्ये येण्याचा मुख्य उद्देश काय आहे हे अद्याप पोलिसांना एटीएसला समजलेलं नाहीये। ज्यांच्याकडनं माहिती मिळाली त्या संशयितांनी सांगितलं की बेरोजगारीला कंटाळून आम्ही भारतामध्ये आलेलो होतो, रोजगाराच्या संधीसाठी आम्ही आलेलो होतो, अशी त्यांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे। त्यांच्याकडचे मोबाईल फोन हे जप्त करण्यात आलेले, त्याचबरोबर इतर जे काही कागदपत्र आहेत ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत। परंतु एक मोठी कारवाई एटीएसच्या माध्यमातून नाशिकमध्ये झालेली आहे। आता याचा पुढचा तपास सुरू झाला आहे। निश्चित। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।